आयुक्तांना आपल्याला भेटण्यासाठी मीरा भाईंदरचे काही प्रश्न या ठिकाणी आयुक्तांना आपण पत्र दिलं होतं। मागच्या आयुक्तांनी काय काय या ठिकाणी सुचवलेली कामं केली त्याचा आढावा घेऊन मला वाटतं शहराचे जे कॉन्क्रीट करण्यासाठी जवळजवळ 1800 कोटी रुपये मला वाटतं मंजूर केले होते आणि त्या सर्व रस्त्याचे कामाची परिस्थिती काय आहे। जवळजवळ मला वाटतं 1800 कोटीपैकी फक्त 384 कोटी या ठिकाणी MMRDच्या माध्यमातून मला वाटतं मंजूर झालेले आहेत फक्त कागदावरती, आणि 500 कोटीचं लोन मला वाटतं ते सुद्धा काही वर्केबल होत नाही। म्हणजे फक्त या ठाणे मीरा भाईंदर शहरामध्ये 384 कोटीचे रस्ते MMRDच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार असं आयुक्तांनी आम्हाला सांगितलेलं आहे। त्याचबरोबर परिवहन सेवेमध्ये जे काही भरती मागे केली होती त्या संदर्भातसुद्धा काही तक्रारी होत्या, तो विषय पण आपण त्या ठिकाणी उपस्थित केला होता। त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी काम केलं होतं त्या कर्मचाऱ्यांनासुद्धा या ठिकाणी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलेलं असतानासुद्धा त्यांनासुद्धा काही लोकांना त्या ठिकाणी कमी केलेलं आहे। त्या संदर्भातसुद्धा त्यांनी सांगितलं की याच्यामधले जवळजवळ मला वाटतं 30-40% लोकांना घेतलेलं आहे आणि बाकीची जी प्रक्रिया सुरू आहे। त्यानंतर मीरा भाईंदर शहराचा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्या संदर्भामध्ये कुठपर्यंत कारवाई झाली, कारण इथे प्रशासकीय राजवट असल्याकारणाने मला वाटतं 2.5 वर्ष झाले ना प्रशासकीय राजवट या ठिकाणी मीरा भाईंदर शहरात आहे। 1.5 वर्ष झाले आणि या 1.5 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याचं कुठपर्यंत काम आलेलं आहे। तर त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की या DP प्लॅन 22 ऑक्टोंबरला मला वाटतं या संबंध जे टाउन ADP जे आहेत त्यांच्याकडे हा सादर होणार आहे आणि तो तसाच शासनाकडे जाऊन मला वाटतं तो साधारण वर्षभराच्या आतमध्ये या ठिकाणी येईल असा विश्वास त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यामध्ये आम्ही त्यांना सूचना केलेली आहे की ह्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आज जे काही समस्या आहेत मग ते MSEBचं सबस्टेशनसाठी जागा लागते, कारण त्यावेळची लोकसंख्या बघता आत्ताची लोकसंख्या लक्षात घेता हे युनिट म्हणजे जे काही आपल्याला ग्राहकांची मागणी आहे त्यानुसार प्रत्येक ठिकाणी ह्या रिझर्वेशनमध्ये मग कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्या ठिकाणी रिझर्वेशन ठेवलं पाहिजे, MSEBसाठी ठेवायला पाहिजे, पाण्याच्या टाकीसाठी रिझर्वेशन कंपल्शन ठेवलं पाहिजे। आणि ज्या वेळेला तुम्ही मोठमोठे कॉम्प्लेक्स या ठिकाणी उभे करता त्यावेळेला त्या ठिकाणी ह्या सर्व प्रोव्हिजन त्यांच्याकडून डेव्हलप करून मला वाटतं त्यात दिल्या पाहिजेत, कारण तुम्ही तर त्याला TDR किंवा या अशा माध्यमातूनसुद्धा ही त्यांना परमिशन देऊ शकता। त्याचबरोबर ज्या काही मीरा भाईंदर शहरामध्ये धोकादायक इमारती आहेत त्यासाठी ट्रान्झिट कॅम्प असणं गरजेचं आहे आणि जे काय ॲम्युनिटी स्पेसमधले जे काही MMRDची घरं या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या रिझर्व करून स्पेसिफिक यासाठी ठेवायला पाहिजेत, कारण आम्हाला त्यांनी सांगितलं की या मीरा भाईंदर शहरामध्ये जवळजवळ 32 धोकादायक इमारती या ठिकाणी आहेत आणि त्या संदर्भात मला वाटतं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की ह्या विस्थापितांसाठी रस्ता रुंदीकरण असेल, धोकादायक इमारती असतील, यासाठी ह्या जागा त्या ठिकाणी रिझर्व करून आपण ठेवायला पाहिजे। त्याचबरोबर सूर्या धरणाचं जे पाणी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे 218 MLD, हे 218 MLD पाण्याचं जे काही येणार आहे ती परिस्थिती काय आहे
कारण त्याची वितरण व्यवस्थासुद्धा या ठिकाणी जी मीरा भाईंदर शहरामध्ये आपल्याला करायची आहे. आज कित्येक ठिकाणी मला वाटतं नवघर परिसर असेल, हा टेलेंटकडचा परिसर आहे, त्या ठिकाणी आजही फक्त 1.5-2 तास पाणी येतं. अजूनही त्या ठिकाणी पाण्याची समस्या भरपूर आहे. तर यासाठी ही जी काही वितरण व्यवस्था आहे ही आत्ताच सक्षम जर केली तर मला वाटतं ते लवकर 2024ला हे पाणी आपल्याला मिळणार आहे सूर्या धरणाचं. आणि त्यामध्ये मला वाटतं 23 ठिकाणी जलकुंभ, त्याचबरोबर पंप हाऊस, संप हाऊस हे त्या ठिकाणी ते लोक घेणार आहेत. आणि ते मला वाटतं 1 वर्षभरामध्ये वितरण व्यवस्था पूर्ण होईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर BSUPमध्ये जी काही योजना ह्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी बोगस नावं त्या ठिकाणी सिद्ध झालेले आहेत आणि त्या संदर्भातसुद्धा तातडीने त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजेत. मग त्यामध्ये कोण अधिकारी असतील किंवा त्या ठिकाणी ज्यांनी कोणी हे काम केलेलं असेल, शेवटी ही योजना सर्वसामान्य लोकांसाठी आपण केलेली आहे आणि त्याचा जर गैरफायदा जर कोण करत असेल तर मला वाटतं ते सुद्धा या ठिकाणी तीसुद्धा कारवाई होईल असं आयुक्तांनी आम्हाला फेब्रुवारी एंडपर्यंत होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आज बघितलं असेल आगी लागण्याचं सुद्धा प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर फायर ऑडिट या ठिकाणी कंपल्शन सर्व अख्ख्या शहरामध्ये मग ते हॉस्पिटल्स असतील, मॉल्स असतील, त्या ठिकाणी काही मोठे हॉटेल्स असतील, अशा ठिकाणचं फायर ऑडिट या ठिकाणी करणे गरजेचं आहे. तर ते सुद्धा काम लवकरात लवकर पूर्ण करायला पाहिजे. त्याचबरोबर अमृत योजनेमध्ये काही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी योजना राबवण्याचं काम चालू आहे. त्यासुद्धा अर्धवट अवस्थेत आहेत, त्यासुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मला वाटतं नॅशनल हायवेच्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल भरपूर ठिकाणी जे रस्ते नॅशनल हायवेनी करायला पाहिजेत परंतु ते अर्धवट अवस्थेमध्ये ठेवले. तुम्ही फाउंटनचा रस्तासुद्धा बघितला असेल त्या फाउंटन हॉटेलच्या समोर. तर तिथे महानगरपालिकेला पाण्याची लाईन त्या ठिकाणी टाकायची आहे आणि म्हणून गेले 2 महिने झाले ती काम अर्धवट अवस्थेमध्ये ठेवून दिलेलं आहे. तर ते सुद्धा मला वाटतं त्याची परमिशन आता मिळालेली आहे. ते पण काम लवकर सुरू होईल जेणेकरून तिकडचासुद्धा तो प्रश्न निकालात निघेल. त्याचबरोबर तसंच मीरा भाईंदर येथे खाजगी संस्थांना जे काही हॉल किंवा हे जे काही लग्नाचे कार्यक्रमासाठी हे दिलेले आहेत त्याचं जे काही भाडं आकारलं जातं भरपूर मोठ्या प्रमाणात जास्त वाढ आहे त्याची. ते सुद्धा कमी करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे जेणेकरून शेवटी कोणाला ते हे हॉल कोण वापरतो आहे, सर्वसामान्य बांधते आणि हे सर्व जे विषय आहेत ह्या संस्था आहेत. तर मला वाटतं त्यासाठी कमर्शियल ह्यानी न वापरता त्यांना नॉमिनल रेटने त्या ठिकाणी हे करावं. त्याचबरोबर जे सत्र न्यायालयाचं काम सुरू आहे ते सुद्धा काम मला वाटतं 10 वर्षापूर्वी हे काम सुरू केलं होतं आणि ते मला वाटतं PWD खात्याच्या अंडर आहे आणि ते सुद्धा काम गेले कित्येक दिवसापासून बंद आहे. आणि त्या संदर्भातसुद्धा आयुक्तांनी सांगितलं आहे की हे सुद्धा काम कशा पद्धतीने लवकर होईल, सुरू होईल हे पण आपण बघतो आहे. आणि फेरीवाल्यांचा विषय आहे. फेरीवालेसुद्धा त्या ठिकाणी कित्येक रस्ते अडवून ठेवले आहेत. त्या संदर्भामध्ये सुद्धा काय काय सोसायटीने तक्रार केलेली आहेत. त्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिटचं पण आपण सांगितलं मगाशी. तसं स्टेशनच्या बाहेर जे काही मला वाटतं कुठली ती सोसायटी आहे रे आपण बालाजी नगर तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी जवळजवळ आज 19 बिल्डिंग बाजूला असलेल्या लोकांना त्या ठिकाणी
गडदुल्ल्यांचा त्रास होतो आहे, चोऱ्या वाढलेल्या आहेत, काही वेगळे अनैतिक धंदे त्या ठिकाणी सुरू झाले आहेत. तर तीसुद्धा मला वाटतं इथल्या सर्व 19 बिल्डिंगच्या लोकांनी त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे आणि त्या संदर्भातसुद्धा आयुक्तांना विनंती केलेली आहे. त्यानंतर भाईंदर पश्चिमेकडील महेश्वरी भवन त्या ठिकाणी DP रस्त्याची जो काम मला वाटतं अर्धवट अवस्थेत आहे, जिथे सॉल्टची जागा आहे त्या ठिकाणी तो जर रस्ता कनेक्ट झाला तर मला वाटतं भरपूर ट्रॅफिक त्या निमित्ताने जी कोंडी होते ती दूर होणार आहे.